8व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयानं भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी नाकारली। खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर 9व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून अर्ज। खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल। अवघ्या एका महिन्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भोंदूगिरीचे प्रकार समोर आलेत। नाशिकमध्ये 3, मुंबईत 4 गुन्हे दाखल। कृष्णाचा शिवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यामध्ये डबल डेकर बस दाखल। आज पहिली बस ठाण्यातील आनंदनगर डेपोमध्ये पोहोचली। डबल डेकर प्रकारच्या एकूण 10 बस ठाणे शहरामध्ये धावणार आहे। नंदुरबारमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि खरीप हंगामापूर्वीचा आढावा घेतला जाणार। साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक। नाशिकमधील अष्टलक्ष्मी कारखान्याबाबत संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित। राज्यातील धरणांमध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवनामुळे धरणामधील पाणी पातळी झपाट्याने कमी होते। गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बरी असली तरी दुष्काळाचं सावट असल्यामुळे चिंता वाढली। कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार। उन्हाळ्यामुळे कळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी, पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय। 2 दिवसांच्या खंडानंतर वाशिम शहरातील पाणीपुरवठा सुरळीत। जलशुद्धीकरण केंद्राला विद्युत पुरवठा करणारी भूमिगत केबल जळाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला होता। महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्ती। गडचिरोली जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणामध्ये मोजकाच पाणीसाठा। धरण 70% कोरडं। गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच 42 ते 43 अंश तापमानाची नोंद। वर्धा शहरासह विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धोम प्रकल्पामध्ये 47% पाणीसाठा शिल्लक। नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन। गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। पुढील 2 महिन्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं देखील आवाहन।